श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक संकटात आपल्यासोबत असतात. माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, पण पती पत्नी ही नातं संसाराचा आधारस्तंभ असतं. जर याच नात्यात दुरावा आला, रोजची भांडणं, संशय आणि क्लेश निर्माण झाले तर अख्खा संसार विस्कळीत होतो. अनेकदा आपण प्रयत्न करतो, पण परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा वेळी स्वामींची सेवा आपल्याला मार्ग दाखवते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी स्वामी समर्थांनी कोणते उपाय सांगितले आहेत आणि कोणत्या सेवा केल्याने तुमच्या घरात पुन्हा सुख शांती नांदेल. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा. भांडणे होण्याची आध्यात्मिक आणि व्यावहारिक कारणे. भांडणे का होतात यामागे दोन प्रकारची कारणे असू शकतात: वास्तुदोष किंवा ग्रहदोष, घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा पत्रिकेतील मंगळ, राहू यांसारख्या ग्रहांचा प्रभाव, तसेच अहंकार आणि संवाद म्हणजेच एकमेकांचा आदर न करणे किंवा शब्दाला शब्द वाढवणे. स्वामी समर्थ म्हणतात, आळस आणि अहंकार हे माणसाचे शत्रू आहेत. संसारात जेव्हा हे दोन शत्रू शिरतात तेव्हा प्रेम कमी होतं. पण काळजी करू नका, स्वामींच्या सेवेत एवढी शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकते. स्वामी समर्थांचे प्रभावी आणि तोडगे आणि सेवा कोणत्या, हे उपाय तुम्ही सविस्तरपणे ऐका. गुरुवारी करावयाची विशेष सेवा. गुरुवार हा स्वामींचा वार. या दिवशी पती किंवा पत्नीने किंवा दोघांनी मिळून सेवा करावी. प्रथम अभिषेक. स्वामींच्या मूर्तीवर पुरुष सूक्त म्हणत दुधाचा अभिषेक करावा. यामुळे मनातील राग शांत होतो. तसेच स्वामींना पिवळी फुले अर्पण करावीत, कारण पिवळा रंग गुरुग्रहाचा आहे, जो वैवाहिक सुखाचा कारक आहे. महिलांनी स्वामींसमोर बसून सौभाग्य अष्टक किंवा ललिता सहस्त्रनाम पठण करावे. घरात खूप कडाक्याची भांडणे होत असतील तर घरातील पाणी अभिमंत्रित करा. तारक मंत्राचे पठण करा. एका तांब्यात पाणी घेऊन समोर स्वामींचा फोटो आणि 11 वेळा तारक मंत्र पाण्याच्या भांड्यावर ठेवून मनापासून तारक मंत्र 11 वेळा म्हणा आणि ते पाणी घरात शिंपडा आणि घरातील सर्वांना प्यायला द्या. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन शांतता लाभते. पुढचा उपाय म्हणजे 21 दिवसांचे स्वामीचरित्र सारामृत पारायण. वैवाहिक अडथळे दूर करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत. रोज 3 अध्याय याप्रमाणे 21 दिवसांचे संकल्पयुक्त पारायण करावे. संकल्पात स्पष्ट सांगावे की आमच्यातील कलह दूर व्हावा आणि आमचे प्रेम वाढावे. तसेच पुढचा उपाय म्हणजे भीमसेनी कापूर आणि लवंगाचा उपाय. तर चला पाहूया. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका मातीच्या दिव्यात 2 भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळाव्यात. याचा धूर संपूर्ण बेडरूममध्ये आणि घरात फिरवावा. यामुळे क्लेश निर्माण करणाऱ्या शक्ती दूर होतात. तसेच पती पत्नीमधील प्रेमासाठी विशेष मंत्र जप करताना मनातील भाव महत्त्वाचा असतो. दररोज तुळशीजवळ दिवा लावून या मंत्राचा 108 वेळा जप करा. तो मंत्र पाहूया. ओम नमो भगवते गजाननाय श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र मनाला शांती देतो आणि जोडीदाराबद्दलचा आदर वाढवतो. तसेच संसारासाठी काही मोलाचे सल्ले. केवळ सेवा करून चालत नाही, तर वागण्यातही बदल हवा. स्वामींनी नेहमी सांगितले आहे की क्षमाशील वृत्ती असावी. एकमेकांच्या चुका पोटात घालायला शिका. तसेच गुरुवारी गरजूंना अन्न द्या. अन्नाचा आशीर्वाद संसाराला लागतो. तसेच घरात मांसाहार किंवा मद्यपान टाळल्यास स्वामींची कृपा लवकर होते, कारण व्यसनामुळेच घरात जास्त भांडणे होतात. अक्कलकोटच्या इतिहासात अशा अनेक कथा आहेत जिथे विखुरलेली कुटुंबे स्वामींच्या एका दृष्टांताने पुन्हा एकत्र आली आहेत. तुमची श्रद्धा अढळ असू द्या. स्वामी भक्तांनो, संसार म्हटला की थोडे वाद होणारच, पण त्या वादाचे रूपांतर विसंवादात होऊ देऊ नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. सेवा श्रद्धेने करा आणि फरक अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका आणि इतर लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअर करण्यामुळे अनेकांची घरे वाचू शकतात. चला पुढचा उपाय पाहूया. अक्कलकोटची पिवळी मोहरी आणि मिठाचा तोडगा. नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेकदा घरात बाहेरील लोकांची नजर किंवा करणीबाधा असते, ज्यामुळे पती पत्नींमध्ये विनाकारण चिडचिड होते. यासाठी शनिवारी किंवा गुरुवारी थोडी पिवळी मोहरी आणि खडे मीठ हातामध्ये घ्या. स्वामी समर्थांचा तारक मंत्र 3 वेळा म्हणा. त्यानंतर ही मोहरी आणि मीठ संपूर्ण घरात कोपऱ्यात फिरवून घराबाहेर फेकून द्या किंवा पाण्यात विसर्जित करा. यामुळे घरातील क्लेश निर्माण करणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पुढचा उपाय म्हणजे स्वामींची 11 गुरुवारची विशेष सेवा, संकल्पयुक्त सेवा. जर वादविवाद टोकाचे, उदाहरणार्थ घटस्फोटापर्यंत पोहोचले असतील तर ही सेवा रामबाण ठरते. 11 गुरुवार उपवास करावा शक्य असेल तर. नसेल तर तुम्ही फलाहार वगैरे घेऊ शकता. दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन 2 नारळ अर्पण करावेत.
एक नारळ तिथेच फोडावा आणि दुसरा घरी आणून त्याचे पाणी सर्वांनी प्राशन करावे. यामध्ये नियम म्हणजे गुरुवारी घरात पूर्णपणे शाकाहार पाळावा आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नये. तसेच पुढचा उपाय म्हणजे अन्नपूर्णा माता आणि स्वामी सेवा. संसारात बरकत आणि प्रेम राहण्यासाठी अन्नाचा मान राखणे गरजेचे आहे. स्वयंपाक करताना नेहमी श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवावा. जेवण वाढण्यापूर्वी स्वामींच्या फोटोला नैवेद्य दाखवावा. स्वामी म्हणतात, ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होत नाही, जिथे प्रेमाने जेवण वाढले जाते, तिथे मी स्वतः वास करतो. तसेच पुढचा म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा, बेडरूममधील स्वामींच्या अस्तित्व आणि वास्तुबदल. वास्तुशास्त्रानुसार काही चुकांमुळे पती-पत्नींमध्ये दुरावा येतो. ठेवा, बेडरूममध्ये कधीही स्वामींचा फोटो लावू नये. तिथे केवळ निसर्गचित्रे असावीत. पण बेडरूमच्या बाहेर किंवा हॉलमध्ये स्वामींचा फोटो अशा ठिकाणी लावावा की सकाळी उठल्यावर त्यांचे दर्शन होईल. रोज संध्याकाळी मोगरा किंवा चंदन या सुवासाची अगरबत्ती लावावी. स्वामींना सुगंध प्रिय आहे आणि यामुळे मनातील द्वेष कमी होऊन सात्विक प्रेम वाढते. तसेच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मौन सेवा करावी, म्हणजे भांडण नेहमी एका शब्दामुळे वाढते. स्वामींनी मौन पाळायला सांगितले आहे. मंगळवारी किंवा शुक्रवारी किमान 2 तास मौन पाळावे. या काळात मनातल्या मनात स्वामींचा जप करावा. यामुळे तुमची सहनशक्ती वाढते आणि जोडीदाराच्या रागाकडे दुर्लक्ष करण्याची ताकद मिळते. तसेच पुढचा उपाय म्हणजे स्वामी चरित्र सारामृतातील 18व्या अध्यायाचे पठण. स्वामी भक्तांच्या मते वैवाहिक समस्यांसाठी सारामृताचा 18वा अध्याय अत्यंत प्रभावी आहे. जर पती-पत्नींमध्ये विसंवाद असेल तर सलग 40 दिवस या अध्यायाचे 21 वेळा वाचन करावे. यामुळे जोडीदाराच्या मनातील कटुता निघून जाते. पुढचा उपाय म्हणजे तुळशीची सेवा आणि दीपदान. तुळशी साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. संसारात लक्ष्मी म्हणजे शांती आणि संपत्ती टिकवण्यासाठी हा उपाय करा. रोज संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावावा. तुळशीला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करावा. स्वामी केवळ चमत्कार करत नाहीत, तर ते तुमच्या कर्मात सुधारणा करतात. केवळ मंत्र म्हणून उपयोग नाही, तर स्वतःच्या स्वभावातला अहंकार बाजूला हीच खरी स्वामी सेवा आहे. तसेच पिंपळाच्या वृक्षाची सेवा. पितृदोष आणि ग्रहशांतीसाठी अनेकदा पत्रिकेतील दोषांमुळे पतीपत्नींमध्ये विनाकारण वाद होतात. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाने घालावे आणि 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ जप करावा. पिंपळात सर्व देवांचा वास असतो. या सेवेमुळे घरातील पितृदोष शांत होतो आणि जोडीदाराच्या वागण्यातील कडवटपणा कमी होतो. तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि स्वामींचे नाते. स्वामी समर्थ हे विष्णू स्वरूप आहेत. वैवाहिक सुखासाठी विष्णूची उपासना श्रेष्ठ मानली जाते. जर पती-पत्नीमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे, उदाहरणार्थ सासू-सासरे असतील, नातेवाईक किंवा बाहेरची व्यक्ती असतील, भांडणे होत असतील, तर रोज घरात विष्णू सहस्त्रनाम हा ऐकावा, लावावा, त्याचे पठण करावे. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि बाहेरील लोकांचा तसेच ऑदर लोकांचा हस्तक्षेप थांबतो. साखर आणि मध यांचा तोडगा. वाणीतील गोडवा वाढवण्यासाठी स्वामींना गोड नैवेद्य प्रिय आहे. जर जोडीदाराची भाषा खूप कठोर किंवा अपमानजनक असेल तर हा उपाय अवश्य करा. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर एका वाटीत थोडे मध ठेवावे. त्यावर स्वामींचा हात आहे असा भाव ठेवून 11 वेळा स्वामी समर्थ जप करावा. नंतर हे मध जोडीदाराला जेवणातून किंवा पाण्यातून द्यावे. यामुळे व्यक्तीच्या वाणीत नम्रता किंवा गोडवा येतो. तसेच बेडरूममधील नकारात्मकता घालवण्यासाठी, तेथे झोपणाऱ्या लोकांची मने विचलित न होण्यासाठी बेडरूमच्या चारही कोपऱ्यात थोडी दळलेली हळद टाकावी किंवा हळदीचे पाने शिंपडावे. हळदी मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वामींच्या कार्यात हळदीला खूप महत्त्व आहे. भक्तांनो, संसारात समुद्र आहे आणि स्वामी समर्थ त्यातील नाव, बोट आहेत. संसारात चढउतार येणारच, भांडणेही होणार, पण लक्षात ठेवा, जिथे मी असतो तिथे वाद असतो आणि जिथे स्वामी असतात तिथे संवाद असतो. आज आपण जे उपाय पाहिले ते केवळ विधी नाहीत, तर ती तुमची स्वामींवरील श्रद्धा आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त पाऊल उचल, मार्ग मी दाखवेन. जर तुमचे वैवाहिक जीवन संकटात असेल तर आजपासूनच स्वामींच्या चरणी शरण जा. स्वतःचा अहंकार सोडा, जोडीदाराचा आदर करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, कोणतीही सेवा ही तातडीने फळ देत नाही, त्यासाठी सबुरी लागते. तुम्ही श्रद्धेने सेवा करा, तुमचे विखुरलेले घर स्वामी नक्कीच सावरतील, कारण त्यांचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ कसा वाटला तसेच तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.